मी एक कचोरी तोडून पण दाखवते तुम्हाला। ती छान मस्त क्रिस्पी झाली आहे बघा, एकदम खुसखुशीत मस्त झालेली आहे बघा। मसाला तर बघा आतमध्ये किती छान मस्त भरलेला आहे बघा। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण ओल्या हरभऱ्याची कचोरी कशी करायची ते पाहणार आहोत। थंडीच्या दिवसात ओला हरभरा बाजारात छान मिळतो। याआधी आपण ओल्या हरभऱ्याची भाजीची रेसिपी व तुरीच्या दाण्यांच्या कचोरीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या ओल्या हरभऱ्याची कचोरी चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही सोपी आहे। थंडीच्या दिवसात ओला हरभरा, ओल्या तुरीच्या शेंगा बाजारात खूप चांगल्या मिळतात। याचे सेवन आपण जास्तीत जास्त केले पाहिजे। एकदम परफेक्ट आणि मस्त कचोरी बनण्यासाठी यात मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर पाहूया ओल्या हरभऱ्याची कचोरी कशी करायची। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे। हा आपला मेजरमेंटचा कप आहे ना, या कपाने मी 2 कप मैदा घेतलेला आहे। ओला हरभरा, कोथिंबीर, जिरे, हळद, लाल तिखट, हे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा आहे। हा वाटण्याने जाडसरच वाटून घेतलेला आहे। धना जिरा पावडर, ओवा, बडीशोप, हिंग, गरम मसाला, मीठ, तेल आणि आमचूर पावडर। हे तेल आहे ना मी पाव कप घेतलेला आहे। आपला मेजरमेंटचा कप आहे ना, त्याच्याने हे पाव कप घेतले आहे। जर तुमच्याकडे जर असा कप वगैरे नसेल ना, तर तुम्ही असं आपला चमचा आहे ना, या चमच्याने 5 चमचे तेल घेतलेला आहे आणि थंडच तेल घेतलेलं आहे। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। सर्वात आधी आता आपण कणिक मळून घेऊया। हा मैदा घेते मी। हा मैदा मी या मेजरमेंटच्या कपने घेतलेला आहे ना। तुमच्याकडे जर असा कप नसेल ना, तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या, त्याच वाटीने मग 2 कप मैदा घ्या आणि मग पाव कप ना त्याच वाटीने तेल घ्या तुम्ही, म्हणजे प्रमाण आहे ना तुमचं व्यवस्थित होईल। आणि ते तुम्ही मैद्याच्या ऐवजी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता, किंवा नुसतं गव्हाच्या पिठाच्या पण ह्या कचोरी छान लागते। पण तुम्ही जर गव्हाचं पीठ घेतलं ना, समजा 2 कप गव्हाचं पीठ घेतल्यावर त्याच्यामध्ये ना पाव कप बारीक रवा घाला, त्याच्याने ना मस्त छान खस्ती कचोरी बनते। त्याच्यामध्ये आता ओवा घालते मी। ओवा मग हातामध्ये थोडासा क्रश करून घेते। चवीपुरतं मीठ। हे तेल मी थंडच घेतलेलं आहे, गरम नाही घेतलंय। तेलच्या ऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता, त्याच्याने पण ही कचोरी मस्त खस्ती बनते आपली। हे तेल आहे ना पूर्ण मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊया आपण। तेल बघा मी पूर्ण पिठाला ना व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित झालंय कसं ओळखायचं, अशी ना मैद्याची मूठ पडली पाहिजे अशी व्यवस्थित। त्याच्यामध्ये ना तुमचं मोहन व्यवस्थित झालंय असं समजा। थोडं थोडं पाणी घालून ना आपण आता पीठ मळून घेऊया। आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि पातळ पण नाही मळायचं आहे। जेव्हा आपण कचोरी समोसा बनवतो ना, तो आपल्याला खस्ता पाहिजे असतो, त्यामुळे आपण याच्यामध्ये ना थंडच तेलाचं मोहन घालायचं। एखादा पदार्थ आपल्याला क्रिस्पी पाहिजे असेल, भजी वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घालतो, कारण ते कुरकुरीत क्रिस्पी पाहिजे असतं आपल्याला। आणि कचोरी आपल्याला खस्ती पाहिजे, त्याच्यामुळे थंड तेल वापरलेलं आहे। थोडं थोडंच पाणी घाला याच्यामध्ये, एकदम नका घालू। कणिक बघा मी व्यवस्थित मळून घेतलेली आहे। पीठ बघा जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही आहे। असं एक कणिक ना 1-2 मिनिटं मी चांगली चुरून घेतली आहे व्यवस्थित। त्याला ना आपण थोडासा तेलाचा हात लावूया। याला आपण आता 20 मिनिटे रेस्ट करायला ठेवूया हे पीठ। आता आपण कचोरीचा मसाला तयार करूया। सर्वात आधी आपण हे दाणे आहे ना मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। हरभरा आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे बघा, एकदम बारीक पेस्ट पण नाही केली आहे, थोडासा असा जाडसरच ठेवलेला आहे। आता आपण कचोरीचा मसाला तयार करूया। त्यासाठी पॅन मध्ये मी तेल घालते। थोडं तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात मी आता जिरे घालते।
जिऱ्याला ना व्यवस्थित फुलू द्या आणि मग त्याच्यात हिंग घाला. यामध्ये आता मिरची, आलं, लसणाचा ठेचा आहे ना ते घाला. हे पण जरा 1 मिनिट चांगलं परतून घेऊया. याचा कच्चा वास आहे ना तो गेला पाहिजे. मिरची, आलं, लसूण फ्राय झालेला आहे. आता याच्यात आपण बाकीचे मसाले घालूया. हे बडीशेप, धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडीशी हळद. हे मसाले ना तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया आपण. या कचोरीमध्ये ना बडीशेप तुम्ही घाला, त्याच्याने ना खूप छान चव लागते कचोरीची. आता हे वाटलेला हरभरा आहे ना तो पण घालते याच्यात. तेलामध्ये छान आपण आता फ्राय करून घेऊया. मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. यामध्ये ना मी चवीपुरते मीठ घालते. हा मसाला आहे ना आपण 2 मिनिटं ना 2 ते 3 मिनिटं ना चांगला वाफवून घेऊया. 3 ते 4 मिनिट झालेलं आहे बघा. आपलं ना मिश्रण मस्त वाफवून झालेलं आहे. यामध्ये ना मी आता आमचूर पावडर घालते आणि कोथिंबीर. हा मसाला आहे ना एकदम मस्त चटपटीत बनवा तुम्ही, तरच कचोरी छान लागते चवीला. कचोरी चांगली टम फुलण्यासाठी ना यामध्ये ना मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे. थोडासा ना खायचा सोडा घालते मी यात. याच्याने ना कचोरी आपली मस्त टम फुलेल. ही आचार्याची टीप आहे. ते लोक पण असे सोडा घालतात म्हणूनच त्यांच्या कचोऱ्या बघा एकदम मस्त फुललेल्या असतात. थंड झाल्यावर पण छान फुललेल्याच असतात बघा कचोऱ्या. थोडासा सोडा घाला आणि हे 5 मिनिटं ना गॅस बंद करून झाकून ठेवा. हे मसाला पण आपला पूर्ण गार झालेला आहे बघा आता. आणि कणिक पण बघा छान मुरलेली आहे. जरा 1 मिनिट परत चुरून घेते मी. या मसाल्याचे ना आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आधीच, म्हणजे आपल्याला भरायला बरं पडेल लगेच. असे छोटे छोटे बॉल करून घ्या तुम्ही. हे सर्व सारणाचे ना असे गोळे करून घेतलेले आहे. आता आपण याच्या कचोऱ्या करू. कणिक आहे ना थोडीशी अजून मळून घेते मी. 1-2 भाग करून घेते. याला असे कट मारून घेते मी, म्हणजे आपल्या कचोरी आहे ना एकसारखी होईल. याचे असे गोळे करून ठेवते. कणकेचा एक गोळा घ्या. याला मी थोडस लाटून घेते. असं कडेकडेने ना थोडं पातळ लाटा आणि मध्ये थोडस जाड असलं तरी चालेल. याच्यावर असा हा गोळा ठेवूया. पूर्ण अशा प्लेट्स पाडून ना अशा वर आणूया. हे खूप जास्त कणिक वाटली तर तुम्ही त्यातला थोडस वरचं काढू पण शकता. हे वरचं ना पॅक करणं तोंड चांगलं गरजेचं आहे व्यवस्थित, नाहीतर मग इथनं आपली कचोरी फुटू शकते. हलक्या हाताने ना याच्यावर असं आपण बेलन फिरवूया. बिलकुल हलक्या हाताने फिरवा तुम्ही, नाहीतर मग मसाला आहे ना आपला बाहेर येईल. ही पहा आपली कचोरी झालेली आहे. अजून एक करून दाखवते तुम्हाला. आता तुम्हाला मी हातात भरून दाखवते. ही न लाटता अशी पण केली तरी चालते.
हातानेच याची वाटी करा तुम्ही आणि याच्या कडा आहे ना अशा पातळ करा जरा. याला ना असा थोडा वाटीचा आकार द्या. याच्यामध्ये हे सारण असं मध्ये ठेवून आतमध्ये असं प्रेस करा आणि हे कणकेचा जो भाग आहे ना तो वरती आणा. वरचं समोरचं तोंड आहे ना ते व्यवस्थित पॅक करा आणि हा जास्तीचा भाग वाटतोय तो थोडासा काढून टाका. आणि ह्याला आपण असं हाताने पण असं मोठी करू शकतो. बाहेरचे हलवाई वगैरे आहे ना दुकानवाले ते अशीच करतात, पण लाटल्याने ना वरची पारी आहे ना आपली कणकेची ती चांगली पातळ होते. ही थोडीशी जाड राहते. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. हे बघा हाताने पण छान होते ही. हाताने व्यवस्थित पसरून घ्या. काट आहे ना तिची पातळ करा, नाहीतर मग अशी जाड जाड आणि कणिक लागेल मग त्याची. हे बघा ही पण दुसरी आपली कचोरी. याच पद्धतीने मी बाकीच्या कचोऱ्या पण करून घेते. कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कचोरी तळताना ना तेल जास्त गरम नका करू तुम्ही, अगदी मामूली तेल गरम करा, कारण आपल्याला जास्त गरम तेलामध्ये ना कचोरी नाही तळायची आहे. एकदम गरम तेलामध्ये जर कचोरी तळली ना तर वरचं कव्हर आहे लगेच लाल होतं आणि आतनं कचोरी कच्ची राहते आणि खस्ता पण होत नाही. कचोरी नेहमी तुम्ही स्लो ते मीडियम गॅसवरच तळा. कचोरी तळणं म्हणजे थोडं पेशन्सच काम आहे. 10 ते 12 मिनिटं लागतात एक कचोरीचं घाणा तळायला. त्या तळून होत आहे तोपर्यंत मी खाली अजून कचोरी तयार करते. कचोरीच्या ना अशा वरनं तेल पण टाका, म्हणजे फुलायला पण कचोरी मदत होते. बघा किती छान मस्त फुलायला लागली बघा कचोरी. असं वरनं ना थोडंसं तेल टाका, असं लगेच फुलल्या बघा या कचोऱ्या. ही पण यातली एक टीप आहे. ही कचोऱ्या मस्त फुलल्या बघा. एका बाजूने तळून झालेली आहे बघा थोडीशी. आपण आता हिला दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊया. दुसऱ्या बाजूने पण अशीच गुलाबी होईपर्यंत तळून घेऊया. कचोऱ्या आपल्या मस्त बदामी रंगाच्या तळून झालेल्या आहेत दोन्ही साईडने बघा. काढून घेते मी. मस्त टम फुगल्या बघा कचोऱ्या. बाकीच्या पण कचोऱ्या अशाच आपण तळून घेऊया. दुसरा पण घाणा तळून झालाय बघा आपला मस्त. या पण कचोऱ्या किती छान मस्त फुलल्या आहे बघा. काढून घेते या. कचोरी बरोबर खाण्यासाठी ना आपण हिरव्या मिरच्या पण तळून घेते मी. या हिरव्या मिरच्याला ना मधनं एक चीर मारून घ्या, नाहीतर मग हे तोंडावर उडतात. तशाच आपण टाकल्या ना अख्ख्या मिरच्या. मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत. एका डिश मध्ये काढून घेते मी. यावर थोडस मीठ टाकते, म्हणजे चवीला मस्त लागतात या कचोरी बरोबर मिरच्या. मी एक कचोरी तोडून पण दाखवते तुम्हाला. किती छान मस्त क्रिस्पी झाली आहे बघा. एकदम खुसखुशीत मस्त झालेली आहे बघा. मसाला तर बघा आतमध्ये किती छान मस्त भरलेला आहे बघा. आपण या कचोरीला ना चाट म्हणून पण खाऊ शकतो. चाट म्हणून कसं खायचं मी दाखवते तुम्हाला. या कचोरीला ना असं होल पाडा. एकदम मस्त खस्ता आहे बघा कचोरी आतमधनं. त्याच्यामध्ये ना दही घाला. 2 ते 3 चमचे ना दही घाला याच्यामध्ये. थोडं पुदिन्याची चटणी 1 चमचाभर. चिंच खजूरची चटणी टाका. ही चिंच खजूरची चटणी आणि पुदिन्याची चटणी ना आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे बघा. वरनं शेव, भरपूर सारी शेव घाला अशी.
माझ्या या पद्धतीने कचोरी तुम्ही एकदा तरी करून पाहाच. चवीला खूप म्हणजे खूपच छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.